नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. येत्या 3 दिवसात बजेट सादर होणार आहे. निवडणुकीचं वर्ष असल्याने सरकार सामान्य जनतेला खुश करण्याचे प्रयत्न करेल. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या बजेटमध्ये पायाभूत सुविधा, परवडणारे घरं, रोजगार निर्मिती यासारख्या गोष्टींवर भर देण्याची मागणी CII या संस्थेनं केली आहे. बजेटमध्ये केंद्र सरकार पायाभूत सुविधा निर्मिती आणि परवडणाऱ्या घरांच्या बांधणीसोबतच मनरेगावर जोर देण्याची शक्यता असल्याने आज शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,000 अंकाहून अधिक वाढला, तर निफ्टीचा निर्देशांक 21,700च्या वर गेला. येत्या मार्च अखेरपर्यंत सुमारे 6,000 शेतकरी उत्पादक कंपन्या या ONDC प्लॅटफॉर्मशी जोडल्या जातील. ONDC वरून शेतकरी कंपन्या डाळी, मध, विविध तृणधान्य तसेच मशरूमची विक्री करतील. सध्या 4,000 शेतकरी कंपन्या ONDC वर आहेत. या कंपन्यांमार्फत सुमारे 3,100 वेगवेगळ्या शेतमालाच्या वस्तूंची विक्री करण्यात येते. केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण चालूच आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडले होते. कांदा निर्यात बंदी उठवावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं या मागणीसाठी शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. काही वेळानंतर बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले आहेत. तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टीव्ही पॅनलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ओपन सेलच्या दरात सतत वाढ होत असल्याने टीव्ही उत्पादक कंपन्या टीव्हीचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. टीव्ही निर्मितीमध्ये ओपन सेलवर साधारण 60 ते 65% कंपन्यांना खर्च करावा लागतो. 1,720 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश लवादाने NHAI दिल्यानंतर IRB कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 12% जास्त तेजी आली. येडशी औरंगाबाद टोलवेनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात लवादाकडे दाद मागितली होती. निकाल IRBच्या बाजूने लागल्याने शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.